नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणात आरोपीची धक्कादायक मोडस ऑपरेंडी म्हणजे काम करण्याची पद्धत समोर आली आहे। नव्यानं जॉईन झालेल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत तरुणींना जाळ्यात ओढलं जायचं, मानसिक दबाव निर्माण करून नोकरी आमच्यामुळेच मिळाली अशी जाणीव करून देत मुलींवर पकड बसवली जात होती। त्यानंतर विनयभंग, अत्याचार आणि बलात्कार करत त्यांचे फोटो व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करण्यात येत होतं। यामध्ये आरोपी आपल्या मित्रांनाही सामील करून साखळी पद्धतीनं शोषण करत होते अशी माहिती समोर आली आहे। इतकंच नाही तर धर्मांतरासाठी दबाव टाकत नमाज पठण करायला लावणं, मांस खाण्यास भाग पाडणं, उपवास ठेवायला सांगणं तसंच हिजाब घालायला भाग पाडत होते। या पीडित मुलींना विक्री करण्याचा किंवा अन्य रॅकेट यामागे असण्याची शंका उपस्थित केली जाते। किरण ताजणे आपले प्रतिनिधी याविषयी अधिक माहिती देत आहेत। किरण, प्रसन्न सर, एकूणच हे जे प्रकरण आहे ते गंभीर मानलं जातं। यामध्ये नाशिक पोलिसांनी ज्या पद्धतीने गुन्हे दाखल केलेले आहेत आणि SIT स्थापन केलेली आहे ते पाहता या प्रकरणाची व्याप्ती जी आहे ती मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसतंय। सध्या तरी 9 गुन्हे दाखल असले तरी 25 ते 30 महिला यामध्ये पीडित आहे अशा स्वरूपाची माहिती मिळते। पीडित महिला किंवा युवतींचा देखील एक वयोगट आहे। 18 ते 25 वयोगटातील मुलींनाच यामध्ये विशेषतः लक्ष केलं जायचं। ज्या मुलींची घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहेत अशा मुलींना या सगळ्या दरम्यान लक्ष केलं जायचं। त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पार्टीच्या निमित्तानं घेऊन जायचं आणि त्यासोबतच प्रभाव टाकायचा। नोकरी सुद्धा आमच्यामुळेच लागली असं एकूणच या दरम्यान पटवून देण्याचा जो प्रयत्न आहे तो केला जायचा। आणखी एक बाब म्हणजे ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण होत होतं त्यावेळेला मित्रांनाच याबाबतची कल्पना द्यायची आणि त्यांना सुद्धा ते सुद्धा ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून या मुलींवर अत्याचार करायचे। त्यामुळे लैंगिक अत्याचाराची साखळी देखील या सगळ्या दरम्यान दिसून येते। गुन्हे देखील जास्त असले तरी आरोपी मात्र तेच आहेत। वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये त्यांचा संबंध आलेला आहे। त्यामुळे मोठं रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जाते। या काळात जर बघितलं तर एक बाब म्हणजे ज्या पद्धतीनं मॅनेजरकडे तक्रार केलेली होती, ऑपरेशन मॅनेजर, ती देखील आता सध्याच्या घडीला फरार आहेत। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पोलिसांकडनं तपास केला जात असताना दररोज नवनवीन खुलासे होत आहे। मोडस ऑपरेंडी देखील या निमित्तानं या सगळ्या आरोपींची समोर येते। त्यामुळे मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे। विक्री करण्याचा डाव होता का अशी देखील एक शंका उपस्थित केली जाते। त्यामुळे येत्या काळात SITच्या माध्यमातून जो तपास केला जातोय त्या तपासात कोणत्या बाबी समोर येतात आणि या रॅकेटची पाळंमुळं किती खोलवर रुजली गेली हे देखील या निमित्तानं समोर येणार आहेत। प्रसन्न सर, धन्यवाद किरण। आपण या प्रकरणाकडे सदोदित लक्ष ठेवून असणार आहोत आणि याची आज वेगळ्या अपडेट्स आपण समोर आणणार आहोत। नाशिकमध्ये काय चाललंय हे आता गांभीर्यानं बघण्याची गोष्ट झाली। 3 रॅकेट्स, 3 कांड आतापर्यंत गेल्या महिना दीड महिन्यात समोर आले। धन्यवाद किरण।